आमच्या घराला टॅक्स लागून 3 वर्ष झाले आणि आज नोटीस येते रूम खाली करा म्हणून. होते नव्हते तेवढी कमाई त्याच्यात टाकून मी घर घेतलंय. आता ते घर तुटणार तर मी जायचं कुठे? आमचं रजिस्ट्रेशन कुठल्या हिशोबाने केलं, आम्हाला टॅक्स कुठल्या हिशोबाने लावला, पाण्याचं कनेक्शन कसं दिलं. 21 वर्षाची फंड सर्व्हिस सगळी मी बिल्डरला दिली, ते कमी पडले म्हणून लोन काढलं आणि आता ही बिल्डिंग कॉर्पोरेशन कसं काय अनधिकृत दाखवते. जेव्हापासून घर घेतलं तेव्हापासून एक नोटीस किंवा एक अधिकारी येऊन सांगितलं नाही की ही बिल्डिंग अनलिगली आहे. साहेब, आमच्या घराला टॅक्स लागून 3 वर्ष झाले आणि आज नोटीस येते रूम खाली करा म्हणून. आज आमची पूर्ण कागदपत्र सर्व रेडी आहे, रजिस्ट्रेशन झालं आहे, रेरा बघून सनी आम्ही रूम घेतलेली आहे, रजिस्ट्रेशन वगैरे झाले आहे आणि आज नोटीस देत आहे खाली करा म्हणून. आज आम्ही कुठं जायचं आहे? आम्हाला याच्यावर विषयावरती न्याय पाहिजे सरकारकडून. SBIमधून लोन झालं आहे आमचं, हे SBIचे कागदपत्र, SBIचं लोन झालं आहे आणि पंतप्रधान आवास योजना पण आम्हाला भेटली आहे सबसिडी 2,62,000 रुपये. आणि आज बोलतात की रूम तुम्ही खाली करा. आमची मागणी हीच आहे सरकारांना की जी फसवणूक केली KDMC सरकारांना, की त्यांना जे दोषी आहे त्यांना सजा द्यायला पाहिजे. तर तुम्ही आम्हाला गरीब जनतेला सजा देता. आमची 42 घराचे कुटुंब आहे, ते बेघर होत आहे. हे कुठे जायचं? आज आमचे मुलांचे 12वी 13वीची परीक्षा चालू आहे, त्यांचं खर्च उठा असं आम्ही काय हे यांचं बघायचं की रूम शिफ्टिंग करायची, खाली करायचं बोलता, तोडणार आहे, काय करणार आम्ही? माझं नाव तुकाराम डिगोळे. ही बिल्डिंग साधारण 3 ते 4 वर्ष झाले तेव्हापासून आम्ही इथं राहतो. जेव्हापासून घर घेतलं तेव्हापासून एक नोटीस किंवा एक अधिकारी येऊन सांगितलं नाही की ही बिल्डिंग अनलिगली आहे. आणि आता इथे येऊन 3 ते 4 वर्ष झाले, आता हे नोटीस पाठवतात आणि बिल्डिंग तोडायची भाषा करतात. हा कुठला न्याय आहे? सामान्यांचा न्याय आहे का हा? म्हणजे जी ही गोष्ट आम्हाला अगोदर सांगायला पाहिजे. आमचं रजिस्ट्रेशन कुठल्या हिशोबाने केलं, आम्हाला टॅक्स कुठल्या हिशोबाने लावला, पाण्याचं कनेक्शन कसं दिलं आणि सगळ्या गोष्टी केल्याच्यानंतर तुम्ही बोलता अनलिगली आहे. हे कुठला न्याय आहे? आणि आम्हाला न्यायाचं वगैरे काही नाही, पण आमचं कुटुंब रस्त्यावर आलं तर याला जबाबदार कोण आहे? या सगळ्या गोष्टी आम्हाला याचा अगोदर सांगा. BMC सर्वंट रिटायर झालेलो आहे. मला रूमची गरज होती म्हणून मी इथे रूम घेतली, रेराखाली बघून घेतली. माझं रजिस्ट्रेशन झालं कॅनरा बँकेकडून, मुलाच्या नावावर रूम बुक केली. 21 वर्षाची फंड सर्व्हिस सगळी मी बिल्डरला दिली, ते कमी पडले म्हणून लोन काढलं आणि आता ही बिल्डिंग कॉर्पोरेशन कसं काय अनधिकृत दाखवत आहे. हे सगळं ऑथराईज करून द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटने. आमचे पैसे घेतलेले आहेत रजिस्ट्रेशनचे, रेराखाली दाखवलं म्हणजे रेराचेही पैसे घेतले असतील. हे सगळं लिगली करून द्यायला पाहिजे कॉर्पोरेशनने. मी अपंग आहे आणि आता माझे मिस्टर पण नाही आणि होते नव्हते तेवढी कमाई त्याच्यात टाकून मी घर घेतलंय. आता ते घर तुटणार तर मी जायचं कुठे?